नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूरच्या जवळून जाणारा हा बडोदरा हायवे मृत्यूचा सापळा बनतो की काय असं जे आहे ते म्हटलं जाते, कारण की चौथा अपघात घडलेला आहे. अद्यापही हा हायवे जो आहे तो सर्वसाधारण वाहन चालकांसाठी सुरू करण्यात आलेला नाहीये आणि आता जर आपण पाहिलं तर चौथा अपघात या पुलावरून घडलेला आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात, काल इथून प्रवास करणाऱ्या 3 बहिणींचा दुर्दैवी अपघात येथे झालेला आहे आणि या अपघातामध्ये एका बहिणीचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपण जर पाहिलं तर या तिघींच्या चपला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रक्ताने माखलेल्या संपूर्ण त्यांच्या चपला पाहायला मिळतात. याच डिवायडरला त्यांनी धडक दिली. ज्युपिटर गाडी त्यांच्याकडे होती आणि येथून जात असताना काल रात्री त्यांच्या गावामध्ये एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम आटपल्याच्या नंतर काही कामास्तव शेजारच्या गावी जात असताना आपण जर पाहिलं तर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि येथे हा जो डिवायडर आहे, पुढून टिटवाळ्यावरून बदलापूरच्या आंबेशिवकडे येणारा हा रस्ता आहे. महत्त्वपूर्ण रस्ता आहे. अनेक प्रवासी आता इथून प्रवास करतात, कारण की रस्त्याचं काम जे आहे ते जवळपास 80 ते 90% झालेलं आहे आणि अशातच काल रात्री इथून प्रवास करत असताना 3 बहिणी ज्या इथून ट्रिपल सीट जात होत्या त्यांची धडक येथे बसली. आपण बघू शकतो या डिवायडरला त्या चाकाचे आपल्याला या ठिकाणी वळ देखील पाहायला मिळतात. धडक बसली आणि या धडकेत एक बहीण जी आहे ती खाली कोसळली. दीप्ती भोपी असं तिचं नाव असल्याचं कळतंय. खाली जी नदी आहे त्याच्यामध्ये ती कोसळली आणि या अपघातामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि यांच्या चपला त्या बहिणींच्या ठिकाणी पाहायला मिळतात. आज सकाळी त्या ताईवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे आणि एकाच कुटुंबातील या 3 बहिणी होत्या. 2 सख्खी बहीण होती आणि एक आते बहीण होती, परंतु एकाच कुटुंबावरती हा दुःखाचा डोंगर जो आहे तो आलेला आहे आणि या घटनेनंतर कुठेतरी बदलापूरच्या जवळून जाणारा हा बडोदरा हायवे मृत्यूचा सापळा बनतो की काय असं म्हणावं लागेल, कारण की हा चौथा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये कुठेतरी हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे. चपला आपण या ठिकाणी बघू शकतो, त्या मुलींच्या चपला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि 3 बहिणी होत्या. काल रात्री गावामध्ये हरिपाठाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. नंतर एका कामानिमित्त या आपटेवाडी असं या गावाचं आज शेजारी गाव आहे, तिथे त्या गेल्या होत्या, परंतु तिथून येत असताना त्यांचा तोल गेला आणि हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि हा वडोदरा हायवे उद्घाटनापूर्वीच जो आहे तो श्रापित ठरतो की काय असं म्हणायला काही चुकीचं ठरणार नाही, कारण की हा चौथा अपघात घडलेला आहे आणि प्रत्येक अपघातामध्ये कोणाचा ना कोणाचा बळी गेलेला आहे, कोण ना कोण गंभीररित्या जखमी झालेल्या या चपला आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. संपूर्ण या परिसरात आपण जर पाहिलं तर रक्त या ठिकाणी पडलं होतं आणि या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे. टिटवाळ्याच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण परिसर येतो. सकाळी पोलीस या ठिकाणी होते, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेची चौकशी तपास सुरू आहे. परंतु या अपघातानंतर आपण जर पाहिलं तर या परिसरातील ग्रामस्थांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात गाड्या इथून येत जात असतात आणि अशातच आपण बघितलं काल 3 बहिणी इथून जात असताना हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, त्यांचा अपघात घडलेला आहे. समोर हा जो डिवायडर आपल्याला दिसतोय, कारण की सरळ हा रस्ता पुढे बदलापूरच्या दिशेने जातो आणि या साईडला पुढे दिल्लीच्या नाशिकच्या दिशेने हा रस्ता जातो आणि इथेच हा अपघात जो आहे तो घडलेला आहे. ही चप्पल त्या दिदीची आपल्याला पाहायला मिळते, संपूर्ण रक्ताने माखलेली ही चप्पल आपल्याला पाहायला मिळते. हा धक्कादायक प्रकार बदलापूरच्या जवळच असणाऱ्या आंबेशिवच्या पुढे परिसरामध्ये घडलेला आहे, बडोदरा हायवेवरती घडलेला आहे आणि या प्रकारानंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण प्रवाशांमध्ये, इथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काल रात्री जवळपास 9:30-10च्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. त्या 3 बहिणी इथून जात होता आणि तोल गेल्याच्या नंतर त्यांनी या डिवायडरला धडक दिली आणि त्यातील जी एक तरुणी होती ती खाली कोसळलेली आहे आणि या घटनेनंतर कुठेतरी एक भीतीचं वातावरण आहे. आपण बघू शकतो घटनास्थळी जिथे ही संपूर्ण धडक जोरात बसली त्या ठिकाणी आपण आहोत आणि तिथे जर आपण पाहिलं तर त्या दिदीची चप्पल देखील आपल्याला पाहायला मिळते आणि या घटनेनंतर एक भीतीचं वातावरण परिसरात पाहायला मिळते आणि या संपूर्ण प्रकारानंतर हा बडोदरा हायवे मृत्यूचा सापळा बनतो की काय अशी शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.